ज्या लोकांना जीवनामध्ये संकट आहे त्यांनी विघ्नहर्ता गणपतीची उपासना केली पाहिजे. ओम विघ्न विनाशिने जो काही स्वरूप आहे विघ्ननाशिने गणपतीचं, त्या स्वरूपाचं आपण आराधना केली पाहिजे. ओम विघ्नहर्ते नमः ह्या मंत्राची उपासना जरी तुम्ही केली तरी तुमच्या आयुष्यातलं विघ्न हे दूर होतं. त्याला शास्त्रप्रमाण आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये जर कधी तुम्हाला यश पाहिजे असतील, अथर्व शीर्ष पठन केलं गेलं पाहिजे. अथर्व म्हणजे काय? न हलणारं. शीर्ष म्हणजे काय? डोकं. ज्यांना एकाग्रता पाहिजे. सरस्वती जशी बुद्धीची देवता आहे, बघा ना तुम्ही, सरस्वतीचं वाहन काय आहे? मोर आहे. ठीक आहे, पण मोर तर साईडला दिसतो, पण तिथे दगडावरती बसलेल्या माता सरस्वती आहे. म्हणजे तुम्हाला एखादी विद्या करायची असेल तर तुम्हाला कठोर तुमची परीक्षा घेतली जाते. कठोर परिश्रम तुम्ही जेव्हा करता तेव्हा तुम्हाला सरस्वती फलीभूत होते. आणि गणपती अगदी आनंदानं, की जरी बुद्धी जरी आली तरी तुम्हाला त्याचा अहंकार नाही झाला पाहिजे. तुम्हाला त्याचा आनंदात किंवा एक संयमात राहून तुम्ही त्या बुद्धीचा वापर कसा करावा हे तुम्हाला गणेश शिकवतात.